होळीनिमित्त कोल्हापूरनं एक वेगळा पायंडा सुरू केला आणि आज संपूर्ण देशासाठी हा एक पथदर्शी उपक्रम बनलाय। दरवर्षी होळीच्या निमित्तानं विविध सार्वजनिक मंडळांकडून स्मशानभूमीला शेणीदान केल्या जातात। कोल्हापुरातील अचानक तरुण मंडळानं यंदा सुमारे 51,000 शेणी दान केल्या। त्याशिवाय कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांकडूनही पंचगंगा स्मशानभूमीला शेणी दान करण्यात आल्या। 22 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत पंचगंगा स्मशानभूमीला तब्बल 1,81,500 शेणी दान स्वरूपात मिळाल्या। कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत मोफत अंत्यविधी केले जातात। त्यासाठी लाकूड आणि शेणींचा वापर होतो। मात्र काही वेळेला स्मशानभूमी शेणींचा तुटवडा जाणवतो। अशावेळी कोल्हापुरातील विविध संस्था, संघटना आणि तालीम मंडळं शेणीदान करण्यासाठी पुढे येतात। दरवर्षी होळीच्या निमित्तानं स्मशानभूमीला मोठ्या प्रमाणात शेणी प्राप्त होतात। होळी सणाच्या निमित्तानं कोल्हापुरात शेणीदान चळवळीनं आता चांगलेच पाय रोवले आहेत। वांगी बोळातील अचानक तरुण मंडळाच्या वतीनं यंदा 51,000 शेणी पंचगंगा स्मशानभूमीला दान करण्यात आल्या। आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेवक आदिल फरास, दीपा ठाणेकर, प्रसाद चव्हाण, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, प्रसाद वेठे, प्रसाद जमदग्नी, अजित चव्हाण, शरद मुनीश्वर यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या शेणी प्रदान केल्या। तर आमदार राजेश क्षीरसागर यांचे वडील स्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त पंचगंगा स्मशानभूमीला 10,000 शेणी दान करण्यात आल्या। जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते या शेणी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या। यावेळी शिवाजीराव यादव, दीपक चव्हाण, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, सुनील जाधव, अरविंद मेढे, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। तर मंगळवार पेठ आणि शास्त्रीनगर इथल्या तरुण मंडळाच्या वतीनं प्रत्येकी 5,000 शेणी दान करण्यात आल्या। टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक स्वर्गीय निवास साळोखे यांच्या स्मृतिदिनाला सामाजिक उपक्रमाची जोड देऊन अखिल भारत हिंदू महासभेनं पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणी दान केल्या। यावेळी बंडा साळुंखे, शीला माने, सुनील सामंत, रश्मी साळुंखे, सुहास सदलगे यांच्यासह महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते। याशिवाय 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत विविध संस्था, संघटना आणि वैयक्तिक स्तरावर पंचगंगा स्मशानभूमीकडे शेणी दान करण्यासाठी ओघ सुरू होता। त्यातून स्मशानभूमीला सुमारे 1,81,500 शेणी दान स्वरूपात मिळाल्या।